व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी एका प्रश्नाचं मला उत्तर द्या. गेल्या 2-4 दिवसापासून जी काही भाजपची आंदोलनं चालू आहेत त्या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ती आंदोलनं तुम्हाला हास्यास्पद वाटत नाहीत का? आणि वाटतात तर का वाटतात हे देखील कमेंटमध्ये लिहा. 2-4 दिवसामागे जे काही डिलिमिटेशन बिल संसदेत आणलं गेलं मतदानासाठी, तिथं विरोधकांच्या एकतेमुळं ते डिलिमिटेशन बिल हे रद्द झालं. आणि हे बिल रद्द झाल्यानंतर भाजप प्रचंड पिसाळली. आणि भाजप आणि भाजपचे जे काही सहकारी पक्ष आहेत, म्हणजे उदाहरणार्थ एकनाथ शिंदेंचा पक्ष वगैरे असे काही त्यांच्यातले घटक पक्ष आहेत, हे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करू लागले. भाजपने तर काय रस्त्यावरच उतरून आंदोलन वगैरे केलं. त्याची फारशी दखल कुणी म्हणजे मीडिया घेते, मीडियाला घेणं भागच आहे, कारण त्यांचं पोटपाणी आहे. पण लोकांच्या मनात त्याबद्दल काहीही विशेष रिॲक्शन नाही. किंवा ज्या सर्वसामान्य महिला आहेत त्यांना ह्या खासदाराचं, वाढलेल्या खासदाराचं किंवा महिला आरक्षणाचं किंवा डिलिमिटेशन बिलचं एकूणच जर बघितलं तर काय पडलेलं आहे असा प्रश्न तयार होतो. काल मुंबई तक नावाचं जे न्यूज चॅनल आहे त्यांचा एक पत्रकार रस्त्यावरून जात होता. तर त्याने एका बाईला प्रश्न विचारला, त्या मोर्चासाठी आलेल्या बाईला, की तुम्हाला हा मोर्चाचा विषय माहीत आहे का आणि तुम्ही का आलेलात वगैरे वगैरे. तर ती महिला म्हणायला लागली की नगरसेवकांना बोलावलं आणि आम्ही आलो. अशा पद्धतीनं इतकीच माहिती ज्या सर्वसामान्य महिला आहेत त्यांना माहिती आहे. याबद्दल फारशी माहिती कुणाला नाही आहे. आणि माहिती असली किंवा ते त्यांच्याशी रिलेट करणाऱ्या काही विशेष गोष्ट नाही, त्यामुळे लोकांचं याकडे ध्यान नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे काही भाजपचे प्रयत्न चालू आहेत ते सगळे हास्यास्पद प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे लोक त्यांच्यावर सोशल मीडियावर तर तुटून पडत आहेत अक्षरशः. भाजपची एक स्टाईल आहे की जर काही मोदींची मन की बात किंवा आणखी काही आंदोलन असेल किंवा त्यांचं जे काही ते परवा राष्ट्राला संबोधन केलं, त्या संबोधन असेल, हे संबोधन सगळे एकत्र राहून बघतात किंवा ते वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना जमवून आपल्या मोबाईल आयपॅडवरती बघत असतात. तर ह्या सगळ्या भानगडीत ते सगळे फोटो हे फेसबुकवरती किंवा ट्विटरवरती टाकत असतात आणि लोक तिथं देखील जाऊन हसत असतात. आता तुम्ही महाराष्ट्रापुरतं बघायचं म्हटलं तर चित्रा वाघ यांची पोस्ट बघा. चित्रा वाघ यांच्या पोस्टवरती देखील लोकांनी दातं काढलेले आहेत. सगळ्यात महाराष्ट्रातली मनोरंजक फेसबुक वॉल जर कोणाची असेल तर ती अशोक चव्हाणांची. अशोक चव्हाणांच्या वॉलवरती कमेंट तर वाचनीयच असतात, पण लोक तिथं खिदळतात देखील भरपूर. त्या कमेंटमध्ये जे काही असतं त्याच्या डिटेल्समध्ये मी जाणार नाही, पण तुम्ही अशोक चव्हाणांच्या पोस्ट बघा, तिथं लोक अक्षरशः खिदळत आहेत. जे काही ग्राफिक असतील किंवा त्यांनी अशोक चव्हाणांनी शेअर केलेले व्हिडिओ असतील, ह्या सगळ्यावरती लोक अक्षरशः फिदी हसत आहेत. आणि लोकांना माहिती आहे की बाबा हा काही मुद्दाच नाही आहे. खरा मुद्दा काय आहे की गॅस सिलेंडर आहे, महागाई एवढी पेटलेली आहे, पर्यावरणाचे मुद्दे आहेत, रस्त्यांचे मुद्दे आहेत, पाण्याचे मुद्दे आहेत. हे इतके सारे मुद्दे असताना हे नाही तेच म्हणजे साफ म्हणून भुई थोपटणे जो प्रकार आहे तो प्रकार भाजपकडून चालू आहे. त्यामुळे लोकांना ह्या लोकांची आता अक्षरशः जी काही कृती आहेत त्या हास्यास्पद वाटत आहेत. भाजप फार सिरियसपणे कुठेतरी आंदोलन करते असं दाखवते, पण तसं काहीही नाही. तुम्ही अशोक चव्हाणांची वॉल बघा, तुम्ही चित्रा वाघ ज्या आमदार आहेत त्यांची वॉल बघा, लोक अक्षरशः हसत आहेत. आणि भाजपचा एक प्रवक्ता आहे, त्याचं नाव केशव उपाध्ये. केशव उपाध्याची वॉल तर वाचनीयच असते. त्या प्रवक्त्याच्या वॉलवरती लोक इतक्या कमेंट अफाट करतात, ते काही बघण्यासारखंच असतं. तुम्ही जर यांच्या फेसबुक पेजेसवर कधी गेला नसाल तर नक्की जा. तुमच्या मनोरंजनात कसलीही कमी पडणार नाही. इतक्या सुंदर पद्धतीच्या क्रिएटिव्ह कमेंट्स तिथे वाचायला मिळत असतात. विशेषतः केशव उपाध्यांच्या पोस्टवरती लोक हसतच असतात. अशा हसवणुकीतून लोकांचं मनोरंजन करण्यात मात्र भाजप आघाडीवर आहे. कुठंतरी लोकांना हे बिल किंवा भाजपची जी काही वर्तणूक आहे, जे डिलिमिटेशन बिल नामंजूर झाल्यानंतर जो काही रस्त्यावरती ह्यांचा गोंधळ चालू आहे, खरं तर भाजपवाल्यांना शरम वाटली पाहिजे की आपलं सरकार सत्तेत आहे आणि आपणच कायदा सुव्यवस्था किंवा ट्रॅफिक जाम करणे ह्या गोष्टी काही खऱ्याच्या नाही. काल तर एका महिलेने मुंबईतल्या अक्षरशः धेंडवडे काढले या लोकांची.
म्हणजे हे आंदोलन होतं अशा पद्धतीचं काही हे माहीत कोणामुळे झालं तर त्या महिलेच्या गोंधळ घालण्यामुळे गोंधळ म्हणता येणार नाही. त्या महिलेने तिथं जे काही जाब विचारला त्यामुळे आम्हाला माहिती पडलं की हे असं काहीतरी आंदोलन त्या मुंबईत झालं. बाकी ह्या आंदोलनाची कुणीही सर्वसामान्य लोकांनी अजिबात काडीची सुद्धा दखल घेतलेली नाही. तर भाजपाचा हा दिवसेंदिवस जो काही प्रकार चालू आहे तो असाच हास्यास्पद चालत राहणार आहे असं एकंदरीत दिसतं. आता त्यांच्या हातात फारसं काही राहिलेलं नाही. त्यामुळे अशी हास्यास्पद आंदोलनं करणं हे लोकांना सुद्धा माहिती आहे की हे साले हास्यास्पदच करतात. त्यामुळे लोक हसून रिकाम होत आहेत. तुम्हाला काय वाटतं की हे आंदोलन कुठं सिरियस होतं का आणि हे आंदोलन गांभीर्याने घेतलं पाहिजे का की हास्यास्पदपणेच पाहिलं पाहिजे, हसतच त्याकडे राहिलं पाहिजे? अशी ही आंदोलनं कधीही म्हणजे काय आहे की ही लोकहिताचा कसलाच त्यामध्ये मुद्दा नाही. त्यामुळे लोकांचं लक्ष त्याकडे बिलकुल सुद्धा नाही. लोक ह्या भाजपवरती हसतायत कारण हेच सत्ताधारी आणि हेच आंदोलन झालं. असा एकंदरीत हा प्रकार आहे. ह्या भाजपच्या आंदोलनाला कसलंच ह्या आंदोलनानं साध्य काहीच होणार नाही. फक्त विरोधी पक्षाची प्रतिमा डागाळण्याचं काम होतं. पण लोकांना त्याचं काही घेणं देणं पडलं नाही. त्यामुळं कुठंतरी भाजपचा हा पैसा वाया गेला म्हणायला काही विशेष हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं या भाजपच्या आंदोलनाबद्दल? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.